दोन मोठे बिझनेसमॅनच्या लढाईमध्ये फसली आहे नवी मुंबई महापालिकाचा इलेक्शन. हो, हे खरं आहे. मी तुम्हाला सांगते का. दोन मोठे बिझनेसमॅन एकच एरियामध्ये ऑपरेट करता आहेत, तो आहे नवी मुंबई. एक पुराना बिझनेसमॅन आणि एक नवीन पोर्टवाला. एक देतोय पाठिंबा आजपला, एक देतोय पाठिंबा किंदेशेनाला. आता किंदेशेनाचा तो गड आहे नवी मुंबई. त्याचे कॉर्पोरेटर्स आहेत, त्याचा स्वतःचा मुलगा आहे, त्याचे MLAs आहेत, मुलगा MP आहे. तर त्याचा तो गड आहे आणि तो त्याला सोडायला तयार नाही आहे. नॅचरली त्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. पण पुराना बिझनेसमॅन त्याला पाठिंबा देतोय. पुराना बिझनेसमॅन त्या एरियामध्ये पहिलेच टपून बसला होता आणि तिथे तो एक इंडस्ट्रियल टाउनशिप आणि रेसिडेन्शियल टावर्स एक्सेट्रा सगळं बनवतोय. त्याला नकोय की पोर्टवाला हा जो नवीन बिझनेसमॅन आहे तो तिथे पोर्ट घे, आणखीन एक त्याचं प्लॅन आहे एअरपोर्ट बनवायचं, तो एक हायवे, हे सगळं तो घेऊ इच्छित आहे. तो त्याला नकोय, पुराण्या बिझनेसमॅनला नकोय की हा नवीन बिझनेसमॅन तिथे धडपडे. का? नवीन बिझनेसमॅन फक्त तिथे आपला पोर्टच लावत नाहीये, त्याला ती पुरती नगरपालिकाच पाहिजे आपल्या कंट्रोलमध्ये. म्हणून तो आजबला खूप शक्ती देऊन राहिला आहे, खूप जास्ती स्ट्रेंथ देऊन राहिला आहे. ह्याला खरीद त्याला खरीद. किंदेशेनाचे बरीच लोक अशी आहेत जे आज पैशाने खरीदले जात आहेत आणि आजपमध्ये चालली आहेत. आता मिंदे पण काही कमीतला नाहीये, तो पण आजपची बरीचशी लोक खरीदत आहेत. आपल्याला बोललं जात आहे वरती तर असंच बोललं जात आहे की नाही, आमच्यामध्ये नो पोच एग्रीमेंट आहे, आम्ही काय याचे त्याचे घेणार नाही. पण जशी पाठ वळवतात त्यांच्या लोकांना इशारा मिळून जातो की आपल्याला तर एक दुसऱ्याची लोक छिनायची आहेत. बरीच चळवळ चालली आहे, तुम्ही रोज पेपरमध्ये वाचत असाल. पण आता ह्या चळवळीचा अर्थ काय आहे तो ह्या दोन बिझनेसमॅन्सशी लिंक्ड आहे. पुढे जाऊन बघा ह्याच्यात होतं काय आणि कुठल्या बिझनेसमॅनचा खरं दबदबा राहतो की नवीन बिझनेसमॅनचा दबदबा आता बनेल. तुमचे विचार येऊ